वाचासुंदर प्रतिष्ठानचा हा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, 25वा वर्ष. आणि म्हणून जेव्हा असा संकल्प सोडला गेला आमचा, जेव्हा ते स्मृतिदिनाचा कार्यक्रम झाला 20 जुलै 2025ला, त्यावेळी असं ठरलं की या रौप्यमहोत्सवी वर्षात बरेचसे कार्यक्रम करावेत. आणि तसंच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला सहकार्य दिलं. आणि हा एक नाविन्यपूर्व अशी कल्पना आली की आपण एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम 26 जानेवारीचं निमित्त धरून 26 जानेवारीच्या निमित्ताने करावा. आणि त्याच्याप्रमाणे हा आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत. कारण वृक्ष वाचवा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा, जे पुढच्या पिढीला जरुरी आहे. आणि हा संदेश मुलांना देण्यासाठी आणि आपल्या लोकांना पण त्याच्यात जागृती करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्याच्यासाठी बरीचशी मुलं पण आली आहेत आणि आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते पण आलेले आहेत. त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन. त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि खूप बरं वाटतंय. त्याच्यापुढे असेच जे काही आपले कार्यकर्ते सुचवतील त्याप्रमाणे अनेक नवीन नवीन कार्यक्रम पण आपल्याला यावर्षी घेता येतील. धन्यवाद. नमस्कार. अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांच्या शृंखलेमध्ये आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अत्यंत छान सुंदर झाला. हा जो परिसर आहे नानोड्याच्या परिसरात, तिथे आगामी काही योजना राबवण्यात येणार आहेत. तर मला असं वाटतं की ही एक अत्यंत चांगली कल्पना, अभिनव कल्पना. या ठिकाणी वृद्धाश्रम असणार आहे, बालवाडी असणार आहे, ग्रामीण भागातल्या युवकांना काही मार्गदर्शन मिळणार आहे. अशा विविधांगी उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत. त्या सर्व उपक्रमांना तुमच्या मनापासून नमस्कार. अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान गेली 25 वर्ष समाजाभिमुख असे विविध उपक्रम राबवत असते. आणि या 25व्या वर्षामध्ये असा एक मानस त्यांनी व्यक्त केला की एकच कार्यक्रम न घेता आपण या वर्षामध्ये नेहमीपेक्षा आगळे वेगळे थोडे कार्यक्रम घेऊया. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नानोडा या गावामध्ये अभिनव उपक्रम म्हणून वृक्षारोपण या प्रतिष्ठानामार्फत घेण्यात आलेलं आहे. या उपक्रमामध्ये अगदी छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे वयोगट आज सामील झालेले आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण असं म्हणावं लागेल. प्रतिष्ठानचे अनेक उपक्रम आहेत, या ठिकाणी येऊ घातलेले जे उपक्रम आहेत याबद्दलही आम्हाला आनंद सरांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि खरोखरच समाजाला ज्या घटकांची गरज आहे अशा सगळ्या घटकांचा विचार अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान नेहमीच करत आलेली आहे. असे जे हे वेगवेगळे उपक्रम आहेत, या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे, पहिली गोष्ट. आणि त्यांना जो डेप्युटी मिळाला आहे त्याच्या, तो फारच चांगला आहे. इन द सेन्स इतकं व्यवस्थित त्यांनी ऑर्गनाईज केलं, खूप छान ऑर्गनाईज केलं. आणि बरोबर आम्हाला सांगितलं होतं 3:30 वाजता. आम्ही घरनं 3:30 वाजता निघालो आणि नंतर आपण 4 वाजल्यापासनं जाता गेलो सगळ्यांना कलेक्ट करत करत. ही एक छान गोष्ट. आणि इथे आल्यानंतर पाहिलं ते फार विस्तृत जागा आहे, सुरेख जागा आहे, पर्यावरणासाठी उत्तम. आणि त्यांचा जो काय म्हणतात प्रोजेक्ट आहे, आणि हा एकदम सक्सेसफुली, याला मला शंका नाही आहे. कारण की त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते फार छान आहे. म्हणजे ज्यांना जरुरी आहे तेच फक्त इथे राहतील. असं नाही की इट्स अ रेस्टॉरंट अँड होटल अँड नॉट दॅट काइंड ऑफ थिंग. तो फार सुरेख आहे असं मला वाटतं. आणि तू फार छान केलं रे बाबा. एक आदल्या दिवशीच खुर्च्या आणून ठेवल्या, आता खुर्च्या आणल्या. आणि मला वाटतं 100% आहे ना अटेंडन्स. हां, जेवढ्यांनी सांगितलं होतं की आम्ही येणार तेवढे आले. आणि तुझं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ओके, धन्यवाद. एनिवे, हे सगळ्यांना नमस्कार. आजची ही जी अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानने जी ही योजना आखली आहे वृक्षारोपणाची, ती फार सुंदर आहे.
त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. हे सगळं इथला परिसर छान, सगळंच छान आणि जे काही इथे वसवण्याची इच्छा आहे या लोकांची, तर ती डेफिनेटली सक्सेसफुल होईल कारण वातावरण फार सुरेख आहे. बाजूला पाणी आहे, झाडं आहेत, जमीन आहे, मोकळी जागा आहे आणि मला वाटतं जे तुम्ही म्हणता, की ओल्ड एज होम किंवा थोडं मेंटली चॅलेंज लोकं किंवा डेस्टिट्यूट विमेन ऑर यंग अनाथाश्रम जे आहे, त्यांच्यासाठी फार योग्य वातावरण राहील आणि या वातावरणात अर्ध येतं ते तसेच सुधारतील. ही आशा आणि याच्या शुभकामना. आणि दुसरं म्हणजे की डेफिनेटली आनंद तर ही इज व्हेरी व्हर्सटाईल याच्याबद्दल वाद नाही. ते करतातच आणि त्यांच्या मागे खंबीरपणे सगळेच उभे आहेत. आहेत, घरचे तर आहेतच. आणखीन एक आली आहे. आणि आता वैशालीच्या रूपाने आणखी एक त्यांना मिळाली आहे व्यक्ती, जी घरात, दारात सगळीकडे, बाहेर सगळीकडे साथ देतीये. त्याच्यामुळे त्या दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन. आणि गोकुळसारखे लोकं हाताशी असल्यावर मला नाही वाटत तुम्हाला जास्ती चिंता करायची जरूर आहे. आणि गोकुळ जसं म्हणतो, तो तुमच्या मागे लागून प्रोग्राम करून घेतो, ही फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळे असेच असेच प्रोग्राम्स होत राहोत. असंच आपण बाहेर येत राहू. स्नेहसंमेलन होत राहो आणि असंच भरभराट होऊन मंडळाची पण याच्याबरोबर आणि तुमच्या प्रतिष्ठानची पण खूप भरभराट हो याच्यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.